वीरा मी जाऊ. मी काम करते म्हणून तिला पण तिचं लॅपटॉप घेऊन काम करायचं. कसं काम करता तू? काय सापडत नाहीये तुला? कुठे मिनी तुझी? काय वीकेंड चालू झालाय. नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी व्लॉग खूप उशिरा चालू केला आहे. ऑलमोस्ट दुपार झाली आणि वीराला झोपवायचं आहे. पण त्याआधी ना नाश्ता वगैरे सगळं काही करून घेतलं. दुपारचं जेवण पण रेडी करून ठेवलं आहे वीराचं. आणि आज आम्ही ना ते क्रोसॉन आणि आईस्क्रीमचं व्हायरल आईस्क्रीम म्हणून जे आहे ते ट्राय केलं. ते पण मी या क्लिपनंतर टाकेल. कसं वाटलं ते पण तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळेल. सो आणि तुषारला कामाला जायचं होतं तर तो गेला आहे. आणि आता मला माझं ऑफिसचं काम करायचं आहे आणि वीराला झोपवायचं आहे. सो चला व्लॉगला सुरू करूयात. दादा बनवतोय व्हायरल आईस्क्रीम बाबू. आणि आता दादा खाऊन बघणार आहे. कसं लागतंय? आवडलं तुला? सगळ्यांनाच आवडत नाहीये ते, पण तुला आवडलं का पर्सनली? का सगळ्यांना आवडत नाही? छान आहे. छान लागतंय. ओके, नाव लेट मी ट्राय. वीरा पण ट्राय करते बघा. म्हणजे कसं आहे वीरा? वीरा कसं आहे? छान छान आहे. ओके. बऱ्याच जणांना माहीत असेल की आमच्याकडे 2 कॅट्स आहेत. हा आहे आमचा कुकू, ज्याला मी इंडियामधून कॅनडाला आणलंय, आणि ही आहे चिकू, जिला मी इथेच घेतलंय. ही दोघे जण आमची छोटीशी लेकरं आहेत. आणि घराचा पसारा तुम्हाला माहीतच आहे की आम्हाला पसाऱ्याशिवाय तर राहत नाही. एक चेअर नेहमी वर असते, एकावर मी बसते. आणि वीराला कधीतरी अशी गाणी बघायला आवडत म्हणून असलेलं मी गाणी लावून दिलीत. हे काय ग? बघा नाही ग, लाबूबू येते. काय ते? ओके, गाणं बघ. हे काय पण सांग ना, हे काय? हे 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 तिला लाबूबू नाही म्हणताय तर ती आबगा आबगा म्हणते त्याला. झोपतो आता तू? झोपा. आम्ही झोपेतून उठलोय आणि रडवेले झालोय. कसे बघा, कसं ललू आलं तुला, कसं ललू येतं. मी काम करते म्हणून तिला पण तिचं लॅपटॉप घेऊन काम करायचं. कसं काम करता तू? बघा किती हुशार आहे आम्ही. काय आजकालची मुलं आहेत यार, यांना सगळं समजतं. काय करते डोडू बाबू? काय आहे हे? माऊश आहे. हा, आणि हे काय आहे? लॅपटॉप आहे तुझा? त्याचं नाव काय आहे? याचं नाव काय आहे? डो आहे. डोराचा डो आहे. ओके, अजून? माऊ कुठे आहे? माऊ तिथं माऊ आहे. कुठे माऊ? माऊ काय करते? कसं विचारते तू? काय करते माऊ? ती सगळ्या मावशांना विचारते काय करते माऊ. या रिच्या सोबत ना माझा दिवस कसा जातो काहीच समजत नाही. काहीच नाही म्हणजे काहीच नाही. असं वाटतं आत्ता उठले आणि दिवस संपला. कधी कधी काम नाही होत, ती गोष्ट वेगळी आहे, पण हो, हे असं खेळावं लागतं आम्हाला. पसारा किती पण वेळा आवडला ना मी ती परत करते आणि मग खेळते. एका गोष्टीवर आमचं मन भरत नाही. एक झाली की मग दुसरी घ्यायची, दुसरी झाली की तिसरी घ्यायची, तिसरी झाली की मग परत दुसरी घ्यायची. असं दिवसभर चालू असतं. पण घरातला हा पसारा बघून ना खूप छान वाटतं. काय सापडत नाहीये तुला? कुठे मिनी तुझी? जा कुठे बघ बरं, शोधून आण तिला. मिळाली का मिनी तुला?
कुठे गेली बाबू मिनी तुझी? नाही सापडत. थांब मी शोधून देते. हा तुला मी शोधून देते. काय? उठो उठो. मी उठून शोधून देऊ तुला. लगेच उठो. काय? ओके कुठून शोधून देऊ? बर हा बघ बघ बघते. बघा मला कशी उठवते लगेच शोधून द्यायला. केस मागे कर. बरं उठते उठते लगेच. चला सापडली बरं आमची मिनी आतमध्ये. किती खुश झालं बघा. ये कोणाची मिनी आहे का? बसली तू आणि काय करते? आणि मला ना बरेच लोकांनी विचारलं की यार विरेला तू डायपरवरतीच का ठेवते फक्त. कारण तिला ना खाली पॅन्ट घातली की मोस्टली रॅशेस होतात. म्हणजे विदाऊट डायपर अजून तिला समजत नाही. त्यामुळे विदाऊट डायपर मी तिला ठेवूच शकत नाही. आणि डायपर सोबत ठेवलं की तिला मोस्टली मी पॅन्ट नाही घालत. फक्त बाहेर जातानाच घालते. जाताना डायपर चेंज करते घालते आणि मग येताना आल्याला लगेच चेंज करते जेणेकरून तिला रॅशेस नाही होणार. सो तिला असंच आवडतं. तिला खूप गरमी होते. ती अंगावर बिलकुलही घेत नाही रात्रभर. सो म्हणून मी तिला डायपरवरच ठेवते फक्त. आता मे बी थंडी चालू होईल तेव्हा तिला पॅन्ट घालावीच लागेल खाली कारण खूप थंडी असणार आहे. माझं अजूनही ऑफिसचं काम बाकी आहे. आज काय पूर्ण नाही झालंय. आणि हे नाही हे वीराचं एकदम फेवरेट स्नॅक आहे. तुला फोडता येतं? फोडता येतं तुला? देऊ फोडून? दे मी फोडते. दे येतं. वाव बघवा तू फोडते का? दे चल मी फोडते. दे हो पॅकेट फोडून देते ना तुला. हा एका जागी बसून खा. जा तुझ्या चेअरवर जा. चेअरवर बसून खा जा. आज 5:45 झाले आणि आत्ता कुठे जाऊन माझं ऑफिसचं काम संपलंय आणि वीकेंड चालू झालाय. आता मला हे सगळं आवरायचंय. वीराला आंघोळ घालायची आहे आणि तिला पार्कला घेऊन जायचंय रोज सारखंच. हो गुशिंडाला जायचं. हो झोका आणि घसरगुंडीला जायचं. आठवण करून देते मला रेग्युलरली. बघा लगेच जायला रेडी झाली. तयारच आहे. लगेच चल म्हणते. अबो अजून आंघोळ करायची मग जायचं. आणि या विकेंडला कुठे जास्त बाहेर जाता येणार नाही कारण तुषारला थिएटरचं काम आहे. सो तो बिझी असणार आहे सॅटर्डे संडे. सो मी विचार करते की हे जे सामान दिसत आहे ना हे सगळं असं अस्तव्यस्त पडले. हे व्यवस्थित करून ठेवावं. तुम्हाला पण दाखवेल. तुमचे काही सजेशन असतील तर मला सांगा ना. कितीही अरेंज केलं ना ही गोष्ट की पुन्हा अशीच होते. सो आता मी बरेच दिवस केलं नाही आहे आणि समोर होतं तर सारखे बाहेरच जाणं होत होतं विकेंड्सला. आता उद्याचा विकेंड घरातच असणार आहे. सो हे आवरायचं ठरवलं आहे मी. तुम्हाला ना अजून एक गंमत दाखवते. क्यूटशी किती क्यूट बोलते बघा ती. मी जाऊ? मीरा मी जाऊ? इकडे बघ. मीरा मी जाऊ? असं नको. मी जाऊ? असंच काहीतरी रोज नवीन शिकत असते आणि मग इतकं छान वाटतं ना तिला बघून की यार रोज नवीन नवीन काही शिकते. थोडी मोठी होते आणि मला नेहमीच वाटत असतं की यार किती पटापट मोठी होते माझी वीरा. नाही मोठी झाली पाहिजे पण वेळ काही थांबणार नाही आहे. सो आय एम एन्जॉईंग द फुलेस्ट. आणि खरं सांगते फ्रायडे इव्हिनिंगला अशी मस्त कॉफी शांत पिण्यात जी मजा आहे ना
ती कशातच नाही यार. विकेंड एकदम हळूहळू चालू होतो आणि असा संपतो. म्हणजे असं वाटतं अरे आता तर फ्रायडे संपला आणि लगेच मंडे पण आला. हे जे IT मध्ये काम करतात ना ते खूप जास्त रिलेट करतील की किती 5 दिवस वाट बघतो आपण विकेंडची. आणि तो विकेंड 2 दिवसाचा विकेंड असा गेला असं वाटतं. सो मी तिला म्हणलेलं टेबल इकडे आण. खूप हलका आहे तो टेबल. मेहनत बघा. खूप गुणाचं लेकरू आहे माझं, खूप गुणाचं लेकरू आहे. तिचे पॅनकेक्स पण आणलेत मी इकडे, ते ठेवायचे म्हणून ते टेबल ढकलून आणते. किती हुशार आहे ना आमची वीरा. अहो तू नाही बसायचं, पॅनकेक ठेवायची त्याच्यावरती. खाली उतरायचं ना. बरं तू बस त्याच्यावर, बस बस. आज खाली जायची बिलकुल इच्छा नव्हती, पण वीरा सारखी झोका लावलेला तिने. कुठे जायचं. सो इतक्या उशिरा म्हणजे ऑलमोस्ट 8:30 झाले तरी तिला घेऊन आली आहे की थोडा वेळ तरी खेळवेल आणि मग जाईल. हो राणी, आलो आपण घसरगुंडीला. वीराला आज खूप सारे फ्रेंड्स मिळाले. वीरा आणि मम्मा आज झोका खेळतात एकत्र. बाय बाय. चाललो आता आम्ही घरी. आलो बाबा एकदाच आम्ही पार्कला जाऊन घसरगुंडी खेळून झोका खेळून. हॅपी हॅपी. खूप दमली आहे मी तर. आज मी ना ऑफिस संपल्यानंतर खूप आळस केला आहे सगळ्या गोष्टी करायला. विराला पण उशिरा नेलेलं पार्कला, सो यायला पण उशीर झाला. तिला जेवण करून खूप झोप आलेली, ती झोपली. आता मी बसणार आहे मस्तपैकी सोफ्यावरती. मला व्हिडिओ एडिट करायचा आहे, रील एडिट करायचं आहे आणि पोस्ट करायचं आहे आणि मग ते केल्यावरती मी झोपणार आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही खूप छान छान कमेंट करता, त्यासाठी खरंच धन्यवाद. असाच सपोर्ट करत राहा, असेच छान छान व्हिडिओ बघत राहा. सो भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.